नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील मौजे तासगाव इथल्या जिल्हा परिषदेच्या विद्या मंदिर शाळेत शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडीसाठी पालक सभा घेण्यात आली होती. पालकांच्या उपस्थितीत शाळा व्यवस्थापन समितीची निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी रितेश दगडू कांबळे यांची निवड करण्यात आली. शाळेच्या विकासामध्ये शाळा व्यवस्थापन समितीची भूमिका महत्त्वाची असून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, शाळेतील शैक्षणिक वातावरण अधिक चांगले व्हावे, तसेच विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा यासाठी समितीच्या माध्यमातून प्रयत्न करण्याबाबत चर्चा करण्यात आली. प्रथम सहाय्यक शिक्षक पोपट पाटील यांनी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक केले. नवनिर्वाचित अध्यक्षपदी रितेश कांबळे यांची पुष्पगुच्छ देऊन गावचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव पाटील काका, ग्रामपंचायत सरपंच चंद्रकांत गुरव, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर कुरणे व दिलीप सुतार यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका यांनी अभिनंदन व सत्कार केला. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व नूतन सदस्य व सदस्य यांचा सत्कार मुख्याध्यापक व शिक्षिका यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन करण्यात आला. या सत्कार समयी अध्यक्ष रितेश कांबळे यांनी शाळेच्या प्रगतीसाठी शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ यांच्यात समन्वय ठेवून काम करणार असल्याचे सांगितले. शाळेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यात येईल असेही त्यांनी यावेळी बोलून दाखवले. प्रभाकर कुरणे यांनी प्रत्येक वर्गासाठी चप्पल स्टँड देण्याचे जाहीर केले, तर दिलीप सुतार यांनी संगणक प्रशिक्षकांचे मानधन स्वतः देण्याचे जाहीर केले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते राकेश कांबळे यांनी मनोगत व्यक्त करून सर्वांना शैक्षणिक कार्यात शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या महिला सदस्य उपस्थित होत्या. गावचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव पाटील यांनी शाळेला सर्वतोपरी मदत राहील असे वचन दिले आणि शिक्षक, शिक्षिका टीमचे त्यांनी कौतुक केले. यावेळी नूतन शाळा व्यवस्थापन समितीने शाळेत चालू असलेल्या राखी तयार करणे या कार्यशाळेस भेट दिली व मुला-मुलींनी तयार केलेल्या राख्यांचे निरीक्षण करून मुला-मुलींच्या सदस्यांनी कौतुक केले. शेवटी आभार मुख्याध्यापक संपतराव कांबळे यांनी मानले. राखी तयार करणे या कार्यशाळेसाठी शाळेतील शिक्षिका वंदना शिंदे, मंदाकिनी मगदूम व सोनाली परीट यांनी विशेष परिश्रम घेतले.